जर त्यांनी रस्ते झाडले नाही तर आपल्या प्रभात फेरीसाठी स्वच्छ रस्ते मिळणार. त्यावेळेस तो विचार करायला लागतो की खरंच मी माझ्या आईबद्दल असा विचार का केला. त्यामुळे कुठलंही काम कमी दर्जाचं नाही. आता तुम्हाला नोकरी करायची म्हणजे तरी पण तुम्हाला नोकरी करायची हे शक्य आहे का? तुम्ही स्टीव्ह जॉब्सचं नाव ऐकलंय? स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग. मार्क झुकरबर्ग नाही माहिती? फेसबुक कुणाकुणाचं अकाउंट आहे फेसबुकला? फेसबुक तर नाव ऐकलंय? फेसबुकचा मालक कोण आहे? व्हॉट्सअप ऐकलंय? व्हॉट्सअपचा मालक कोण आहे? मार्क झुकरबर्ग हा त्या फेसबुक व्हॉट्सअपचा मालक आहे ज्याच्यावर आपण रात्रंदिवस पडलेले असतो. जे फेसबुक व्हॉट्सअप वापरून आपला फारसा वापर त्याचा करून उपयोग होत नाही, कामापुरता होतो. आमचा ऑफिस मध्ये काही कामानिमित्त त्याचा वापर होतो, पण म्हणून समजत होतं तसं मला सुद्धा समजावं माझ्या वडिलांचं काय चाललंय. मग माझे वडील तिकडे फोटो काढून टाकणार
हॅपी, मला इकडे समजतात की माझे फादर चांगले आहे, माझे वडील चांगले आहेत. दूरवर गेलेल्या लोकांशी संपर्क साधता यावं, या जगाला एकत्र आणता यावं, याच्यासाठी त्याने फेसबुक तयार केलं. त्याची गैरफायदे किंवा त्याचा गैरवापर नंतर झाला असेल किंवा होत असेल तरी सुद्धा त्यात मार्क झुकरबर्गचा दोष नाही. मार्क झुकरबर्ग त्या फेसबुकचा मालक आहे. तुम्हाला मालक व्हायचंय, ते पण मालक असतील का फेसबुकचे? नाही, ते पण शेतीच करतात. माझी आई पण शेतीच करते, पण मी शेती करत. याचं कारण असं आहे की आपल्या आईवडिलांनी काय केलं, आपले आईवडील काय करतात, आपली परिस्थिती काय आहे, याच्याशी आपल्या भविष्याचा संबंध, आपल्या भविष्याचा संबंध नाही. ज्या कर्णाला स्वतःची आई माहित नाही, ज्या कर्णाला, तुम्ही महाभारत वाचलंय, ऐकलंय, बघितलं असेल, वाचलं ऐकलं असेल, पण बघितलेलं असेल. कर्ण माहितीये कोण होता कर्ण? कोण मला बळ पुरवत आहे, मी खडकामधून उगवत आहे. लक्षात येते, खडकाला पण झाडं येतात बाहेर, ओले मूळ भेदी खडकाशी. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की खडकाला पुढून सुद्धा भरण्याची ताकद एका बियामध्ये असते. कोण मला बळ पुरवत आहे, मी खडकातून उगवत आहे. तुझेच घर गळत नाही, तुझेच घर गळत नाही. तो ताजमहालही टिकत आहे, तो ताजमहालही टिकत आहे. त्यामुळे आपल्या एकट्याची परिस्थिती फाटली आहे का? ताजमहल पण गळका? ताजमहल तुम्ही ऐकलाय? बघितला नसेल अजून, मी नाही बघितला, फोटोच बघितलाय आपण, बरोबर. पण तो ताजमहल ठिपकतो, त्याच्यातनं पाणी पडतं. म्हणजे आपलंच एकट्याचं घर गळतं का? ताजमहल कोणी बांधलेला आहे? शहाजहान. कुणासाठी? 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 बेगमसाठी, बायकोसाठी म्हणा ना. आपल्या मराठी भाषेत बोला, आपला मराठी दबाचा चालेल ना. कुणासाठी मानला? नोकरी करायची, पण नोकरी मी सांगितलं लवकर व्हायचं, मग व्यवसाय करावा लागेल. मग व्यवसाय सोडलं तर अजून काय कराल? व्यवसाय सोडलं तर अजून काय कराल? शेती. नशीब शेती करायची असते असं काही जणांना अजूनही वाटतं. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या वर्गात एकाही जणाला शेती करायची नव्हती. आमच्या वर्गातल्या एकालाही शेती करायची नव्हती. कोणता वाजता? तुम्ही 8वी 9वीची पण मुलं आहेत त्याच्यामध्ये. पहिली ते 4थी वाल्यांचं फार काही मला अपेक्षा नाहीये, पण 5वी ते 9वी पर्यंत जे आहे तुम्ही पेपर वाचता नाही. ते तुम्हाला नोकरी योग्य होण्यासाठी शिक्षण देते, पण तुम्हाला ते नोकरी देऊ शकत नाही. आणि सगळे नोकरी लागू शकत नाही. सगळ्यांना नोकरी लागणार आहे का? नाही. मग त्यासाठी दुसरं काय करता येईल? नोकरी सोडून तुम्ही काय करा? मला समजू द्या ना, तुम्ही काय आहात, तुमच्याकडे काय आहे, तुम्ही बोला. तुम्ही नोकरी सोडून काय करणार आहात? ठीक आहे, तुम्ही त्या हर्षलकडे बघू नका, इकडे माझ्याकडे बघा. मी शिकवतोय ना, मी बोलतोय ना, मग माझ्याकडे बघून बोला. मागे इकडे तिकडे कुठेही बघायचं नाही. ठीक आहे, तुम्ही नोकरी सगळे करणार आहात असं म्हटला. मुळात नोकरी सगळ्यांना लागणार नाही. नोकरी वर्गाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. सोबतच नगरपंचायत माडेगाव येथील विभाग प्रमुख हे सुद्धा त्यांच्यासोबत आपल्या इथे आले. त्यांनी वेळात वेळ काढून आपला वेळ इथे दिला. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि जरी तुम्ही साहेबांना अपेक्षित असा प्रतिसाद दिला नाही, मात्र शांतता बाळगली, याच्यासाठी मी तुमचे सुद्धा आभार मानतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याशी संवाद साधता, आम्हाला न घाबरता आपल्या सरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही विद्यार्थी आहात आणि विद्यार्थी म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते लक्षात ठेवून, आपल्या आईवडिलांची परिस्थिती लक्षात ठेवून
आणि आपली परिस्थिती बदलवण्यासाठी तुम्हाला काय आवाज आवश्यक उकरे आहे? सर. त्यासाठी वाचन आवश्यक आवाज, आहे, आवाज. त्यासोबत अभ्यास करणं आवश्यक आहे. ज्या ही गोष्ट अभ्यासात शिकतो त्यासोबत औपचारिक आणि अतिशय मुलाचं मार्गदर्शन सरांकडून आणि मिळालं त्याबद्दल शाळेच्या वतीने आणि मुख्याध्यापकाच्या वतीने मी सरांचे आणि सरांच्या टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सरांनी वेळात वेळ काढून आमच्या शाळेची आज निवड केली आणि विद्यार्थ्याला वेळ दिला त्याबद्दल पुनश्च एकदा मी सरांचा आभार व्यक्त करतो. आणि सोबतच छोटीशी भेटवस्तू आमच्या शाळेकडून सरांनी ते स्वीकारावी अशी विनंती करतो. आदरणीय कुर्मेटे सरांना विनंती करतो की ती भेटवस्तू सरांना मिळेल. आदरणीय कुर्मेटे सरांनी यादव सर यांना विनंती करतो. सर्व टीम काय माहितीये का? मुख्यमंत्री म्हणजे काय माहितीये का? काय असतो मुख्यमंत्री? जो मुख्य प्रधानमंत्री असतो. असतात ना? ऍक्च्युली त्या प्रश्नाचं उत्तर तेच आहे. तुम्ही असू नका. मुख्यमंत्री याचा अर्थ जो मुख्य आहे मंत्र्यांमध्ये त्याला मुख्यमंत्री म्हणतात. तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जे मी सांगतोय ते सगळे काही चुकीचे असं नाही आहे. समोर कृपया शंका घेऊ नका. ठीक आहे, पालकमंत्री वगैरे तुम्हाला माहित नाही. तुम्ही कविता वाचल्या, तुम्हाला मराठीच्या कविता आठवतात. तुम्ही मला तुमच्या कवीची नाव सांगा आणि तुम्हाला प्रश्न विचार. कोणत्या कवीच्या कविता आहेत तुम्हाला? तुम्हाला मराठीच्या पुस्तकात 7वी 8वी 9वी विशेषतः 5वीच्या अगोदरच्या लोकांचं सोडा. तसं तुम्हाला पहिली पण कविता आठवते, किती छान दिसते फुलं पाखरू, ससा रे ससा दिसतो कसा, कापूस घेऊन ठेवला कसा. ऐकलंय का तुम्ही? मला असं का वाटायला की माझी तुमची शाळा वेगळी होती. नशीब माझी जिल्हा परिषद होती. मी तर अशा दुसऱ्या कुठल्या शाळेत शिकलोही नाही. 7वी पर्यंत जिल्हा परिषदला शिकलो. तरी मला आठवतं. तुम्हाला काय आठवत? आम्ही फार ते करून दाखवायचो फुलं पाखरू, ते फुल पाखरू कसा बनतो. तुम्हाला कविता नाही आठवत तुमच्या? 7वी 8वी 9वी कोण हातवर करा बरं. 7 8 9 मुली 7वी 8वी 9वी नाही का? मुलीचे हात फार जड दिसतात मला. प्रश्न विचारते तुमच्या देवाच्या बोलण्यापेक्षा